अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीच्या अनुषंगाने बार्हे ग्रामपंचायत येथे विशेष सभा घेण्यात आली। या सभेचे प्रास्ताविक देविदास गावित यांनी केले। त्यांनी अधिकाऱ्यांना विनंती करताना सांगितले की सध्या काही ठिकाणी उभ्या पिकांवर नुकसान दिसून येत नसले तरी भाताच्या पोटऱ्यात पाणी घुसले असून खरी हानी कापणीच्या वेळी स्पष्ट होणार आहे। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीवर प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करणे आवश्यक आहे। या चर्चेत हंसराज खंबाईत, त्र्यंबक ठेपणे, हुशार देशमुख यांनी सक्रिय सहभाग घेतला। सर्कल अधिकारी डोंगरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत पंचनामे प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडली जाईल असे आश्वासन दिले। सभेला देविदास गावित, त्र्यंबक ठेपणे, हुशार देशमुख, हंसराज खंबाईत, परसराम वारडे, योगेश जाधव, भास्कर वारडे, दीपक देशमुख, सुरेश वारडे यांच्यासह सर्कल अधिकारी डोंगरे, तलाठी, कृषीसेवक धामोडे, कोतवाल आदी मान्यवर उपस्थित होते। या चर्चेमुळे शेतकऱ्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवून योग्य तो दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते आहे। एखाद्या ठिकाणी तलाठी पोहोचू शकत नसेल ते शेतकऱ्यांनी सांगितलं पाहिजे, आता इथं मला नुकसान झालं, तुम्ही बघून आणि योग्य ते पंचनामा करा आणि मला नुकसानीस पात्र करा, नुकसान भरपाईस पात्र करा। आणि अधिकाऱ्यांना माझी एक अशी विनंती आहे, आज आमच्या भागामध्ये जास्तीत जास्त भात पीक आहे, भात पीक उभा आहे, सगळ्यांना डोळ्यात दिसत सगळं उभा आहे, पण त्यातला जो येणारा दाणा आहे तो सगळा काळा पडलेला आणि 90% तो खराब झालेला आहे। तुमचे आदेश काही असतील, वरिष्ठांचे आदेश असतील, जागेवर जाऊन पंचनामा करा, उभं पीक असेल तर पंचनामा नुकसानी पात्र घेऊ नका, जे पडलेलं असेल ते नुकसानग्रस्त दाखवा। परंतु उभं जरी पीक आहे तरी त्या पिकाचा जो दाणा आहे भाताचा तो पूर्णपणे खराब झालेला आहे, त्याची आपण खात्री करून पंचनामा करून आणि आमच्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा मिळवून द्यावा अशी मी आपल्या या ठिकाणी विनंती करीत आहे ग्रामपंचायतीवरती। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिराड, सुरगाणा।